दरम्यान एसटीच्या तिकिटामधील वाढीला प्रवाशांच्या खिशाला यामुळे कात्री बसणाऱ्या अमरावती बस डेपोमधून प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्यात। आधी वेळेवर बस सोडा, नंतर भाडेवाढ करा अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे। एसटीची भाडेवाढ मध्यरात्रीपासून 15% वाढलेली आहे, त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे आजपासून। खरं जर पाहिलं तर मी आहे अमरावती बस डेपोवर। या अमरावती बस डेपोवरून अनेक जिल्ह्यामध्ये बसेस जातात, त्यामुळे सकाळी 7 वाजेपासून या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि आपण काही प्रवाशांशी बोलूया। आजपासून भाडेवाढ झालेली आहे, तुम्ही काय सांगाल? 15% भाडेवाढ झाली आजपासून। बसेसच्या कंडिशन तर काही एवढ्या काही खास नाहीच आहे। काही दूरवर जाणाऱ्याच चांगल्या आहे, बाकी तर खेड्यागाड्यात जाणाऱ्या खूपच खराब आहे, मधातच बंद पडतात। 15% घेत आहे तर सुविधाही तेवढी द्यायला पाहिजे, बसेस चांगल्या असायला पाहिजे। काका 15% भाडेवाढ झाली आजपासून। भाडेवाढ करायला हरकत नाही, परंतु सगळ्यात पहिल्यांदा बेसिक सुविधा आणि एसटीचा दर्जा सुधारायला पाहिजे। काही बसेस इतक्या भंगार झालेल्या आहेत की परतवाड्याला जाईपर्यंत पोहोचते की नाही हे माहीत नाही, आणि प्रवासी जेव्हा गाडीत जातात तेव्हा जीव मुठीत घेऊन चालल्यासारखी अवस्था आहे। तर भाडेवाढ करा, परंतु पहिल्यांदा सुधारणा करा, नंतर करा, अन्यथा या भाडेवाढी करून काही उपयोग नाही। नुसतं प्रवाशाची लूट होऊन राहिली, हा एक विचारात घेतला पाहिजे प्रश्न। सुविधा पहले देखना चाहिए, जो बसों की संख्या है वो बढ़ानी चाहिए। गवर्नमेंट ने इसके ऊपर ज़्यादा विचार करना चाहिए मेरे हिसाब से। पहले सुविधा आहे आणि ज्या एसटीच्या ज्या सध्या परिस्थिती आहे ती आधी सुधारा, त्यानंतर भाडेवाढ करा अशी मागणी आता प्रवाशांमध्ये होते। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।